नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार नाही। 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही। याबाबत मोठी अपडेट आलेली आहे। पीक विमा कोणाला मिळणार आहे? कारण की पीक विमा वाटप असताना काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडलेले आहे। गतवर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही अमरावती जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित राहावे लागल्यास चित्र समोर आलेले आहे। गतवर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांनी स्वतः केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 13.14 कोटी रुपयांचा प्रीमियम भरला असला तरी विमा कंपन्यांनी केवळ 2.50 कोटी रुपयांचा परतावा मंजूर केल्याचे संताप व्यक्त होत आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील 1,57,560 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। यासाठी शेतकऱ्यांनी 8.90 कोटी रुपयांचा प्रीमियम भरला असून केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येक 2.12 कोटी रुपयांचे अनुदान दिले। मात्र पिकांचे नुकसान होऊनही बहुतांश तालुक्यांना भरपाई मिळालेली नाही। यंदा पीक विमा परताव्यासाठी शासनाने लागू केलेल्या 4 ट्रिगर्ड निकषांचा फटका शेतकऱ्यांना बसल्याची चर्चा होत आहे। कमी पाऊस, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या निकषाबरोबर पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्नाची अट लागू करण्यात आली आहे। उपग्रह आधारित तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे। जिल्ह्यातील 10 तालुक्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि 42 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती। त्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर पिकांच्या नुकसानात उत्पादन घट आली। तरीही तांत्रिक निकषाच्या आधारे विमा कंपन्यांनी बहुतांश तालुक्यांना अपात्र ठरवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पीक विमा कंपन्यांनी केवळ 4 तालुक्यामध्ये अल्पसा परतावा मंजूर केला आहे। धारणी तालुक्यात सर्वाधिक 1.3 कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला असून अमरावती, अंजनगाव, सुरजी आणि तिवसा तालुक्यामध्ये प्रत्येकी सुमारे 20 लाख रुपयाचा परतावा मंजूर करण्यात आला आहे। उर्वरित 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। कंपन्यांच्या अहवालानुसार आधारित पीक विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे। मात्र पीक कापणी प्रयोगाचे विश्लेषण कंपनी स्तरावर सुरू असल्याचे, त्यानंतर शेतकरी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली। या बातमीपत्रानुसार शेतकऱ्यांना पीक विमा सततच्या 2 टप्प्यात, 3 टप्प्यात नाही तर टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मोठ्या मदतीचा ठरणार असून शेतकऱ्या प्रीमियम भरून खूप मोठी चूक केली अशी शेतकऱ्यांमध्ये बातमी पसरत आहे। शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्ही पीक विमा भरून गलती करत आहोत, कारण की पीक विम्याचा लाभ आमच्यापर्यंत थेट पोहोचतच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांनी केलेली कटकट हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा लाभ न मिळता नुकसान भरपाईसुद्धा मिळत नाही आहे। पीक विमा हा कोणाला मिळाला आणि कोणाला नाही मिळाला पाहिल्यानुसार शेतकऱ्यांचे संभ्रम आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालेले आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्वांना पीक विमा वाटप होईल असे जिल्हा अधिकारी, कृषी अधिकारी यांनी सुद्धा म्हटले आहे। म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा वाटप होईल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संपूर्ण बातमीपत्र आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।